ज्यांनी चर्चा सुरू केली तेच सांगतील. हो, प्रत्येक भाजपचे जे मंत्री आहेत 13 मंत्री त्यांच्याकडे खासगी पीए नेमण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे महायुतीचे जे इतर मंत्री आहेत त्यांच्याकडे पण खासगी पीए नेमण्यात येणार आहे. खाजगी पी वगैरे नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा समन्वय आणि मंत्रिमंडळाचा समन्वय मंत्री महोदयाचा, म्हणजे त्या खात्यामध्ये होणारे निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता जर अधिकृत असला तर त्या खात्याचे निर्णय पक्षातर्फे आम्ही घरोघरी पोहोचू शकतो. कारण पक्षाचं युनिट फार मोठा आहे. आज समजा मी एखादा निर्णय घेतला आणि या पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगितलं, हे कार्यकर्ते घरोघरी जातील. त्यामुळे एक पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता मंत्री महोदयाकडे असावा, आमच्या मंत्री महोदयाकडे. एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत, यामध्ये काही तथ्य आहे? हे बोलले का एकनाथ शिंदेची नाराज आहे म्हणून? तथ्य आहे का असं? तेच काही नाही हो. एकनाथ शिंदे सारखा एक चांगला सज्जन कार्यकर्ता जो या राज्यामध्ये त्याग करणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी त्यावेळी बघा तेव्हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा त्याग केला. 2019 बघा त्यांनी तेव्हाही त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं, पण उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी त्याला होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींना उद्धवजींना स्वतः व्हायचं होतं. एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता पक्षात असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धवजींनी का नाही केलं? उद्धवजी मी आणि माझा मुलगा दोघात फसले राहिले आणि त्याचं वाटोळं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की आता आमचं सरकार आलं आहे. एकनाथजी अत्यंत चांगल्या 4 खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, चांगलं काम करतायत. आम्ही चांगलं काम करतो आहे. युती मजबूत आहे. महायुती त्या ठिकाणी प्रचंड ताकदवान आहे आणि ही महायुती पुढचे 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार चालवेल आणि आमचं महायुती ही महाराष्ट्र आणि देशामध्ये विकसित महाराष्ट्र करेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.